काय म्हणाल? तुम्ही सर्वांनी पाहिलंय, व्हिडिओ पाहिलेत. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते मारताना पण दिसते, की ते त्यांचं म्हणणं आहे, की कपडे मी हाताने फाडले. दादा, त्या कपड्याची हालत पाहून तरी तुम्हाला वाटत होतं का ते हाताने फाडलेले म्हणून? आणि माझे जर मुलं अटकले नसते, ते सांगळे साहेबांनी सानप साहेबांनी जर अटकून धरले नसते, तर त्यांनी जे गोल घेण्यात मला घेऊन जे माझ्यासोबत कृत्य केलंय ना, ते सगळं सगळ्यांच्या समोर आलं असतं. आता नेमकी काय आपली भूमिका आहे? कारण त्यांनी असाही आरोप केलेला होता भाषणातून आपल्या की जिल्हा परिषद निवडणूक लढवायची असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. हो, त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषद लढवायची आहे, तू राष्ट्रपती होय, पंतप्रधान होय. दादा, मी तेव्हा जिंकले जेव्हा मी माझा बाप त्याच ज्या जागेवर होता त्याच जागेवर ठेवला, तेव्हाच मी राष्ट्रपतीपेक्षा पंतप्रधानापेक्षाही मोठं पद घेऊन बसले. कारण जी मुलगी कोणावरही बोला म्हणून आपण वाक्य ऐकले, कोणावरही बोला, काहीही बोला, पण बापावर नाही. त्यामुळे बापासाठी जे मी केलंय त्याच्यानंतर मला कशाचीच आशा नाही, अगोदरही नव्हती. ज्या पक्षात मी काम करते त्या पक्षामध्ये आदरणीय जालूभाऊ जिल्हा प्रमुख आहेत. त्यांना विचारावं, माझ्यासोबत ते जिथं होते संचालन करत होते सिद्धूदादा आंधळे, तेही माझ्या चांगले निकट आहेत. सविताताई मुंडेही त्यांना चांगलं माझ्या परिचयाच्या आहेत. आणि त्यानंतर लोणारचे तालुका प्रमुख असतील राजू काका बुद्ध, तेही माझ्या चांगले निकट आहेत. त्यांनाही विचारावं की संजीवनी कधी म्हणली का की मी जिल्हा परिषद लढते किंवा मी लढणार आहे? तरी नगरपालिकेच्या वेळेस मला सविताताई जेव्हा भेटल्या होत्या तेव्हा मला त्यांनी पंचायत समितीचं तिकीट ऑफर केलं होतं, तू आमच्याकडे ये, त्यानंतर मी तुला पंचायत समिती लढवते, मी तुला तिकीट देते. तेव्हाच मी ताईंना सांगितलं होतं, ताई मी अल्पसंख्याक पडते, मी निवडणूक जिंकू शकत नाही आणि मला निवडणूक कोणती लढायची पण नाही, मला फक्त समाजकार्य करायचे. मनोज जरांगे पाटील इथे आल्यानंतर कुठेतरी सामाजिक तेढ निर्माण झाला असं सुद्धा म्हणण्यात येतं. दादा आले म्हणून सामाजिक तेढ निर्माण झालं आणि ज्या पीडित महिलेवर अत्याचार झाले, सगळं झाले, त्याच्यानंतर हे जे सभा घेतात लोकांची आणि जे काही समाजकंटकाच्या विरोधात उभे राहते, त्याला काय म्हणायचं मग आपण? एकंदरीत आज जो सगळा मेळावा पार पडला त्याची एक प्रतिक्रिया किंवा कसं पाहता तुम्ही? जे आज बोलत होते त्यांच्याकडून मला आशा होती न्यायाची, की ते माझ्या निकट होते, की ते सत्य परिस्थिती पाहून मला माझ्या बाजूने उभे राहतील आणि मला साथ देतील. मला असं त्यांच्याकडून अपेक्षा होती. मग विनोद काका असतील, त्यांना मी काका, ते वाघ असल्या कारण मी त्यांना काका म्हणते. त्यानंतर सविताताईंना मी ताई म्हणते. त्याच्यानंतर सिद्धूदादा जो आंधळे ते संचालन करत होते त्याला मी भाऊ म्हणते आणि तो माझ्या सोबत राहिलेला आहे. त्यांच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती की ते माझ्या जे सत्य घटनेच्या विरोधात जातील. आमचा सरपंच सगळ्यात चांगला आहे, गावगावच्या सरपंचापेक्षा चांगला आहे, कारण की तो सरपंच प्रत्येक कार्यात उभा आहे, प्रत्येक कार्यात उभा राहून सगळ्या लोकांना मार्गदर्शन करतोय. एकच म्हणजे मी या गावची नागरिक आहे, माझा नवरा अटक केलेला आहे आणि ते ग्रामपंचायतचे ऑपरेटर असून त्यांना अटक केलेली आहे. गावगावचे असे तरुण बरेच आमच्या गावची लेकरं अटक केले, ते उद्या पेपरला बसू शकत नाही, ते पेपरला बसले पाहिजे. आमच्या माणसांना सुटका झाली पाहिजे आणि घरात दगडफेक बाहेरून हे लावलं कशासाठी? गावातले लोक येतात कशासाठी? आमच्या गावात त्यांना दांडके घेऊन यायचं काम काय आहे? आमचे माम भाऊ गजानन नागरे गावात नाही आणि पाऊ बेजार एक तर फोनही लागत. आमच्या गावच्या काही बाया झालेल्या आहे, आमच्या बाया आम्हाला मिळून द्या, आमच्या बाया आम्हाला पाहिजे. ज्योती मुंडे परत नागरेची बाई आम्हाला भेटली पाहिजे. आमच्या बाया पण यांना केलेल्या आहेत, आमच्या बाया आम्हाला भेटली पाहिजे, आमच्या मुलांना भेटली पाहिजे आणि आमच्या माणसाला सत्य न्याय भेटला पाहिजे. मी रेणुका सोनाजी गरकर, ग्रामपंचायत चिखला. माझा नवरा रोजगार सेवक आहे. आमच्या गावात कोणता जातीभेद होत नाही. आमच्या गावात सर्व सामाजिक लोक सगळे म्हणजे आपले सगळे जयंत्या साजऱ्या करतात, कोणी जातीभेद पण करत नाही. शिवाजी या ठिकाणी आम्ही चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही आणि भविष्य काळात जर चुकीच्या गोष्टी कोणी करेल तर त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही म्हणत नाही की सगळं संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी चुकीचा आहे, परंतु त्यातले काही चुकीचे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी राजकारण करतात ते अतिशय चुकीचं आहे. आम्ही सगळेजण सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी काम करतो, अनेक वर्षापासून सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी लढतो, अनेक वर्षापासून सगळ्या जाती धर्माच्या मदतीला त्या ठिकाणी धावून जातो
अशा पद्धतीचं आम्ही समाजकारण राजकारण करत असताना जर या ठिकाणी बदनाम केलं जात असेल आणि खऱ्याची बाजू जर आम्ही घेत असेल, खऱ्यासाठी लढत असेल आणि आम्हाला कोणी जातीवादी म्हणत असेल तर हे चुकीचं आहे. जातीवाद कोण करतं हे या ठिकाणी तपासून बघितलं पाहिजे. पोलीस यंत्रणा, या देशातल्या सगळ्या यंत्रणा त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी करा. सत्य काय आहे ते बाहेर आणा. जर सत्य असेल तर आम्हाला सांगा, आम्ही कायदा हातात घेऊ वेळ प्रसंगी आणि चुकीच्या माणसाला त्या ठिकाणी ठोकून काढू. परंतु सत्य काय आहे ते समोर आणा. भाषणादरम्यान उल्लेख केलाय की आमच्याकडे पुरावा आहे व्हिडिओ, ते नेमकं काय? त्या ठिकाणचे काही पुरावे आहे, काही व्हिडिओ आलेले आहे, त्यामध्ये दिसतंय की काय काय झालं, कशा पद्धतीचं झालं, जे काही पुरावे आलेत त्याच्यात दिसतंय की कपडे फाडताना हे करताना काय काय दिसतंय की कोण आपसात महिला आणि कोण महिला त्यांच्या परिवारातल्या, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समोर येत आहेत, त्या दिसत आहेत. त्याच्यामुळं आपल्याला ते पुरावे उद्या पोलीसवाल्यांना आम्ही देतोय, सगळ्या पोलीस स्टेशनकडे देतोय, पोलीस अधिकाऱ्याकडे देतो. त्याच्या आधारावर चौकशी होईल आणि म्हणून मी सांगतो की दूध का दूध पाणी का पाणी त्या ठिकाणी लवकरच होईल. तिथले जे काही सीसीटीव्ही आहे त्याच्या माध्यमातून जे काही फुटेज मिळालं त्या फुटेज मध्ये सुद्धा जे काही आहे ते समोर येईल. आपण बघितलं असं आतापर्यंत जे काही व्हिडिओ व्हायरल झाले त्यामध्ये फाटलेले कपडे असलेली ती महिला दिसते, पण कपडे फाडताना कोणी दिसत नाही. पण कपडे फाडतानाचा व्हिडिओ का नाही, ते व्हिडिओ जे काही आमच्याकडे आले ते आपण या ठिकाणी दिसतंय थोडंफार की कोण कपडे ओढतं आपसात त्यांच्याच परिवारातले, ते सगळे व्हिडिओ आहे ते उद्या समोर येतील आणि त्याच्या आधारावर सत्य काय या महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल. मनोज जरांगे यांच्या प्रेशरमुळे सरकार झुकते का? त्यांनी एकतर्फी कारवाई केली. मनोज जरांगे कोण? तो कोण सरकार झुकवणारा? सरकार काही अशा आयऱ्या गायऱ्या कोण झुकणार नाही. सरकार काही कुणाच्या बापाला घाबरत नाही. सरकार सत्य पद्धतीने काम करेल. फक्त जनभावना समजून काही गोष्टी सरकार त्या ठिकाणी संयमानं घेतात, जनताही त्या ठिकाणी संयमानं घेते. परंतु म्हणून त्याचा गोष्टीचा फायदा घेऊन कुणी अतिरेक करू नये. मी म्हणून तो कायदा हम करे सो कायदा कोणी या ठिकाणी लागू करू नये. जर सत्य असेल तर जळून लावा, परंतु असत्य असेल तर त्याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी दादागिरी दाखवू नका, एवढंच आमचं सांगणं आहे. हो, एक महत्वाचा प्रश्न आहे बघा, या मतदारसंघामध्ये सर्व समाज राहतात, सलोख्यानं एकोप्यानं राहतात. आता पुढे म्हणजे ही घटनेनंतर आता पुढची भूमिका काय? हा एकोपा कसा टिकून राहील, सलोखा कसा टिकून राहील, काय प्रयत्न करणार? आजही या ठिकाणी स्थानिक सगळे जाती धर्माचे लोक एकत्रितच राहतात. सगळ्यांना हे सगळं माहिती आहे. कालही एकत्रित होतो, आजही एकत्रित आहे, उद्याही आम्ही सगळ्या समाजाचे लोक एकत्रित राहू. सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही या ठिकाणी एकत्रित राहू. बाहेरून येऊन कोणी विष पेरण्याचं काम करत असेल तर ही जिजाऊची पावनभूमी आहे. या भूमीत ते चालणार नाही आणि कोणी जातीपातीचं राजकारण या ठिकाणी होऊ देणार नाही. हाच आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. शांतता नांदावी हाच आमचा प्रयत्न आहे. म्हणून आमचा इशारा तोच आहे. आमचं म्हणणं नाही या भागातले लोक चुकीचं करतायत, पण तो बाहेरच्या सांगण्यावरून या भागातले काही एक दोन लोक जे गावाला त्यांच्या लागले त्याच्यावरून हे सगळं प्रकरण घडतंय. त्यांचा सुद्धा सीडीआर तपासा, ते कुठं कुठं गेले होते, हे प्रकरण घडण्याच्या अगोदर कोणाकोणाला भेटले. आणि दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या जागेवर बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून दोन समाजाच्या पुरुष व महिला यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याने तक्रारदार महिला यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे बीबी येथे भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये अद्यापवितो 23 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व इतर आरोपींच्या पोलीस पथकांमार्फत शोध घेण्यात येत आहे. ग्राम चिखला येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. तसेच ग्राम चिखला गावाच्या हद्दीमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 अन्वये संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने आव्हान आहे की सर्वांनी संयम बाळगावा आणि शांतता अबाधित ठेवावी. कसल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कुणालाही काही अडचण असल्यास स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा.